तर हाय फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत इडली सांबार आणि खोबऱ्याची चटणी. तर हे आहे आपण सकाळी भिजत घातलेलं तांदूळ, याला आपण मिक्सरला लावूयात. तर आपण मिक्सरला लावून घेतले. तर ही आहे उडदाची डाळ, जी आपण आता बारीक करून घेतलेली आहे. तर आता आपण याला दोन्हीला मिक्स करून घेऊयात छान. तर आता आपण मीठ आणि सोडा टाकून घेऊयात आणि परत एकदा मिक्स करून घेऊयात. तर बघा पीठ कसं फुलून आलेलं आहे. तर आता आपण बघूयात सांबारची रेसिपी. तर सांबारसाठी मी हे साहित्य घेतलेलं आहे. तर आता याला आपण कुकरमध्ये टाकून घेऊयात. तर आपण सर्व काही टाकून घेतलेलं आहे. आता आपण ह्याच्यात पाणी टाकून मिक्स तर चला तर मग आता आपण इडली करून घेऊया. आपण पाणी टाकून घेऊया आणि आता आपण या भांड्याला तेल लावून घेऊया. तर आपण आता या भांड्यामध्ये बॅटर भरून घेऊयात. तर आता इडली शिजलेली आहे. तर आता आपण काढून घेऊयात. तर इडली झालेली आहे. आता आपण सांबारला फोडणी देऊन घेऊयात. तर इथे आपण कढई ठेवूयात. कढईमध्ये तेल टाकून घेऊयात आणि तेलात आता जिरी, लसूण आणि कढीपत्ता टाकून घेऊयात. तर बघा लसूण छान असा लाल झालेला आहे. आता आपण याच्यात मसाले टाकूयात. हळद, लाल चटणी आणि हलवून घेऊयात. तर आपलं सांबार तयार झालेलं आहे. आपण आता खोबऱ्याची चटणी करूयात. तर शेंगदाणे आणि डाळवे आपण भाजून घेतलेले आहेत. खोबरं असं बारीक करून घेतलेलं आहे. तर आपण आता हे सर्व काही मिक्सरला लावून घेऊयात. तर आता आपण खोबरं टाकले, शेंगदाणे आणि डाळवे टाकून मिक्सरला लावूयात. तर बघा आपले बारीक झालेलं आहे. तर आपण खोबऱ्याच्या चटणीला तडका देऊयात. तर या तेल गरम झाल्यावर आपण त्यात असे मोहरी टाकूयात. तर आपण आता हे यात टाकून घेऊयात. तर आता आपली खोबऱ्याची चटणी तयार आहे.